कारनामे बड़े होने चाहिए, बातें तो कोई भी बड़ी बड़ी कर लेता है. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे चालू घडामोडींचा अभ्यास नेमका कुठून कुठपर्यंत करायचा आणि पेपर नवेच असतील की जुने असतील याबाबतचं एक मस्तपैकी क्लॅरिफिकेशन देणारा हा व्हिडिओ आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला अजिबात डाऊट राहणार नाही या अभ्यासात. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी काल अपलोड करणार होते, पण काही कारणास्तव मी तो करू शकले नाही. बट चांगली गोष्ट आहे की मी तो काल अपलोड नाही केला. आज मी तुमच्यासमोर तो घेऊन येते. त्याचं रिझन म्हणजे आज तुम्हाला 100% खात्री होईल की जे मी सांगणार होते तसंच घडणार आहे आणि अर्थात याचा एक पुरावा पण मला आज मिळाला. सो म्हणजे कोणतीही गोष्ट अभ्यास करून तुमच्यापर्यंत आणते, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो आणि हे आजच्या लेक्चरमध्ये जे काही मी तुम्हाला सांगेन, हे एक ख्रिसमसचं गिफ्ट आहे वॉरियर ऑफिसरकडून. ही एक आनंदाची बातमी असं तुम्ही समजू शकता. सगळ्यात जास्त टेन्शन देणारा हाच विषय होता की करंट अफेअर्सचा अभ्यास आपण कुठून करायचा? मग पेपर जुना असेल की नवीन असेल, त्यानुसार आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायची होती. बऱ्याच वॉरियर्सना हाही डाऊट होता की 2019 आणि 20 या दोन्ही वर्षाचे करंट अफेअर्स करायचे का? तर अर्थात आपला पेपर 2020 मध्ये होणार होता एप्रिल-मेच्या दरम्यान. त्यामुळे आपल्याला माहिती होतं की 2019 पासूनचे करंट अफेअर्स आपल्याला करायचे आहेत आणि 2020च्या ॲटलीस्ट जान-फेबपर्यंतचे करायचे आहेत. ठीक आहे, हे तर आपलं फिक्स झालं होतं. पण 2019चे करंट अफेअर्स करताना ही गोष्ट मी तुम्हाला मागे सुद्धा 2-3 व्हिडिओजमध्ये वारंवार सांगितली होती. जरी एक्झाम आपली पुढे गेली असली, तरीसुद्धा 2019चे करंट अफेअर्स तुम्हाला करावेच लागणार आहेत. त्याचं एक महत्त्वाचं रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं, की लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत, त्या 2019च्या सुरुवातीला किंवा आपण असं म्हणूयात, की म्हणजे तिसऱ्या-चौथ्या महिन्यापासून एप्रिल-मे पासून त्या निवडणुका आपण पाहिल्या होत्या. मेमध्ये त्या निवडणुका पार पडल्या होत्या. याच्यावरती 100% प्रश्न येतो. कारण लोकसभेच्या निवडणुका या 5 वर्षातून होत असतात आणि आयोगासाठी हा खूप महत्त्वाचा भाग असतो निवडणुका. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येतो आणि हे करंट अफेअर्स स्किप करायचे नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरा मुद्दा हा येतो, की आपण जानेवारी-फेब्रुवारीच्या 2020 पर्यंतचे करंट अफेअर्स तर केले. तिथून पुढे तर तुम्हाला माहिती आहे, की लॉकडाऊनचा कालावधी होता. त्यामुळे जनरली कुठले अवॉर्ड्स असतील, कोणते फंक्शन्स असतील, मोठे कार्यक्रम असतात, तर त्याच्या बाबतीत फार काही मोठ्या घडामोडी घडल्याच नव्हत्या, की ज्यांचा अभ्यास आपण करावा किंवा ज्यांचं टेन्शन आपण घ्यावं. त्यामुळे हे तरी तुम्हाला परफेक्ट करायचंच होतं आणि तिथून पुढे म्हणजे ज्यावेळेला आपली एक्झाम पोस्टपोन झाली, तर राज्यसेवेचे पेपर तर ऑलरेडी सेट होते, पण कंबाईनच्या बाबतीत आपल्याला खात्री नव्हती. आणि त्यामुळे कंबाईनसाठी मात्र मी तुम्हाला सांगितलं होतं, की पुढच्या कालावधीपर्यंतचे म्हणजे अगदी जूनपर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही करायला हवेत. तर अर्थात एक न्यूज जी की एम-पी-एस-सीमधल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. त्यांचं नाव आपण म्हणजे त्यांचं नाव रिव्हील नाही करण्यात आलं. पण खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली आहे. चालू घडामोडींचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करावा या संदर्भातली ही न्यूज आहे, जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण हेही लक्षात ठेवा, की अ, जरी असं न्यूजमध्ये म्हटलं असलं तरीसुद्धा आपल्याला 1-2 गोष्टींची काळजी घ्यायची आहे. ते पण लक्षात ठेवा. फक्त एवढंच दिलं म्हणून तेवढंच लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे? तर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 4 वेळा स्थगित करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा काही महिन्यांनी ती घेण्यात येणार असली तरीसुद्धा चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने दिलेली आहे. म्हणजे आत्ता आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे, तो मार्च 2020 पर्यंतचा करायचा आहे. ही बातमी जी आहे ती न्यूजपेपरमध्ये आहे. पण आपल्याला माहिती आहे, की जनरली न्यूजपेपरमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यावरती आपण 100% रिलाय नाही राहायला पाहिजे किंवा 100% विश्वास ठेवून आपण आपलं प्लॅनिंग नाही करायला पाहिजे. पण एका अधिकाऱ्याने ही माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकतो काही याच्यापर्यंत. पण याच्या पाठीमागचं दुसरं एक रिझन सुद्धा मी तुम्हाला सांगेन. अर्थात प्रश्नपत्रिका नव्या असतील की जुन्या असतील. जर प्रश्नपत्रिका जुन्या असतील, तर अर्थात करंट अफेअर्सचे प्रश्न हे जुनेच असतील म्हणजे 2019चेच असतील. प्रश्नपत्रिका नवीन असतील, तर मात्र ते बदलले जातील, बरोबर? पण तुम्ही थोडा विचार करा, इथे फक्त लॉजिकचा प्रश्न आहे. ऑलमोस्ट आपण पाहिलेलं आहे म्हणजे आपण एक न्यूज पाहिली होती. जर आपण तिन्ही एक्झाम पाहिल्या जसं की कंबाईंड आहे, राज्यसेवा आहे आणि अभियांत्रिकी एक्झाम. तर या 3 एक्झामचे मिळून जर आपण पाहिलं, तर ऑलमोस्ट काहीतरी 8 लाखाच्या आसपास, 8-9 लाखाच्या आसपास विद्यार्थी आहेत, जे एक्झाम देणार आहेत.
म्हणजे एवढे 8 ते 9 लाख पेपर्स जे आहेत ते ऑलरेडी प्रिंट झालेले आहेत, राईट? सध्या जर आपण महाराष्ट्राची स्थिती पाहिली, तर या कोविडमुळे परिस्थिती अतिशय म्हणजे आर्थिक बाजू जी आहे, ते आपण पाहू शकतो की कोणत्याही राज्याची पूर्ण व्यवस्था पूर्ण डळमळीत झालेली आहे. आणि अशा वेळेला एवढ्या सगळ्या क्वेश्चन पेपर्सचा पुन्हा म्हणजे रिप्रिंट करण्याचा खर्च, हा खरंच गव्हर्नमेंट किंवा आयोग यांना परवडणारा आहे का? थोडं लॉजिकली विचार करा. सो मला तरी पर्सनली असंच वाटत होतं, की क्वेश्चन पेपर पुन्हा एवढे सगळे नव्याने सेट करणं पॉसिबल नाही. मे बी काही जणांना असं वाटत होतं, की करंट अफेअर्सचे क्वेशन्स जे आहेत ते चेंज करतील. बट परत एकदा विचार करा, की एवढ्या सगळ्या क्वेश्चन पेपर्समध्ये असं नाही की सगळे क्वेश्चन पेपर एका टाइपचे आहेत. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की ए-बी-सी-डी हे कोड्स असतात आणि त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन पेपरची सीरियल वेगळी असेल. मग प्रत्येक क्वेश्चन पेपरची सीरियल वेगळी झाली, तर पूर्ण क्वेश्चन पेपरच जो आहे, तो अलटी-पलटी करावा लागेल. म्हणजे जर 15 नवीन क्वेशन्स टाकायचे म्हटलं तर आणि एवढे उपद्व्याप कोण करणार? आय डोंट थिंक सो की असं झालं असतं. आणि अर्थात अ, जो अंदाज होता म्हणजे हा अंदाज वगैरे काही नाही, हा साधा सिंपल लॉजिक होतं. तर आयोगाने हेच सांगितलेलं आहे की नवीन प्रश्नपत्रिका काढणं हे कठीण आहे आणि आत्ता जी एक्झाम होणार होती, तर इथे तुम्हाला दिसत असेल, हे तुम्ही रीड करू शकता. अर्थात मी जर हे वाचून दाखवलं, तर परत तुमच्याचपैकी काही जण म्हणाल, की "मॅडम आम्हाला वाचता येतं." सो ही जी एक्झाम आहे, ती काही केंद्रांवरती होणार होती. पण त्या ज्या आपल्या क्वेश्चन पेपर्स होत्या, याच्याबद्दल मी यापूर्वी सुद्धा बोलले होते, की जे आपले एक्झाम सेंटर आहेत किंवा ज्या ठिकाणी आपली एक्झाम होणार आहे, त्या ठिकाणी, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते क्वेश्चन पेपर्स पाठवलेले होते आणि ते परत मागवल्याची एकही बातमी आली नाही किंवा त्याच्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला बोलले नव्हते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, क्वेश्चन पेपर अजूनही तिथे आहेत, म्हणजे क्वेश्चन पेपर चेंज होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे क्वेश्चन पेपर्स हे जुनेच असणार आहेत. पण जरी ही न्यूज पेपरमध्ये आली असली, चालू घडामोडी हा एक विषय असा आहे, की जो वारंवार बदलतो आणि अर्थात त्यामुळे आपल्याला टेन्शन असतं, की आपण कोणत्या घडामोडी कराव्यात. तसं पाहिलं तर मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, की लॉकडाऊनचा कालावधी जो आहे, अगदी मार्चपासून तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जर पाहिलं, तर एवढ्या कालावधीमध्ये असं काही मोठं घडलं नव्हतं, की जे तुम्ही लक्षात ठेवा. हळू अनलॉक चालू झाल्यानंतर जे काही प्रोग्राम झाले किंवा काही उद्घाटनं झाली, त्याच्याबद्दलचा आपण विचार करू शकतो. पण त्यापूर्वीच्या ज्या न्यूज आहेत, तर त्या ऑलमोस्ट 2020 मार्च 2020 पर्यंतच्याच आहेत, ज्या आपल्याला अभ्यासायच्या होत्या. पण मार्च 2020 पूर्वीच आपला पेपर प्रिंट झाला होता. सो माझ्या अंदाजाप्रमाणे मी तुम्हाला आधीही सांगितलं, की जानेवारी-फेब्रुवारी 2020 पर्यंत. पण जरी ही बातमी अशी असली, तरीसुद्धा मी फक्त एवढंच करेन, हा गैरसमज किंवा या भ्रमामध्ये राहू नका. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. एक तर राज्यसेवेसाठी ठीक आहे, पण कंबाईनच्या बाबतीत कोणालाही माहिती नव्हतं, की क्वेश्चन पेपर्स कधी प्रिंट झालेत. सो कंबाईनसाठी मात्र तुम्हाला जे काही महत्त्वाच्या न्यूज असतील 1-2 जसं की लॉकडाऊनमध्ये पण काही कोरोनाशी रिलेटेड न्यूज असतील, तर त्याबद्दलची थोडीफार माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, करंट अफेअर्स कधीपर्यंत करू? हा प्रश्न कोणत्याही एम-पी-एस-सी ॲस्पिरंटला पडला नाही पाहिजे. त्याचं रिझन म्हणजे आपल्याला करंट अफेअर्स फक्त प्रीसाठी नाही, मेन्ससाठी सुद्धा आहे. आणि तुम्ही जरी अ, 2019 चे जे आहेत करंट अफेअर्स म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी 2019 पासून ते मार्च 2020 पर्यंतचे, हे जरी तुम्ही प्रीसाठी केले असले, तरी तिथून पुढचे करंट अफेअर्स जे आहेत, ते तुम्हाला मेन्ससाठी करावेच लागणार आहेत. राइट? सो असं या भ्रमात राहू नका, की माझं काम झालं, मी तेवढं केलेलं आहे. पुढचे करंट अफेअर्स त्याच्यावरून नजर टाकून ठेवा. कारण जर एखादा प्रश्न पुढचा आलाच कंबाईनला, तर तो तुम्हाला म्हणजे अटेम्प्ट करता यावा. तिथे तुमचे मार्क्स जाऊ नयेत. ठीक आहे? सो मी व्यवस्थितपणे तुम्हाला क्लिअर केले, की तुम्हाला कुठून कुठपर्यंत करायचे आहेत करंट अफेअर्स आणि क्वेशन पेपर्सच्या बाबतीतला डाऊटही तुमचा क्लिअर झाला असेल आणि अर्थात मी मगाशीच सांगितले, की हा व्हिडिओ मी काल अपलोड करणार होते, बट थँक गॉड मी आज अपलोड करते. कारण काल जर अपलोड केला असता, तर तो फक्त एक अंदाज ठरला असता. आज मी काहीतरी प्रूफ पण तुमच्यासमोर घेऊन येऊ शकले. सो मे बी म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी आली असेल आणि आता त्यानुसार तुम्ही अभ्यास कराल. ठीक आहे? जर क्लॅरिटी आली असेल, आता अजिबात कोणत्याही
म्हणजे द्विधा मनस्थितीत न राहता तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा आणि पहिल्यापेक्षा जोमाने अभ्यास करा. कारण आयोगाने असंही म्हटलेलं आहे, की आम्ही लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर करू. त्यामुळे एक्झाम डेट्स येऊ शकतात. त्याबद्दलचा अंदाजसुद्धा मी लवकरच घेऊन येईन. कदाचित 2 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगेन कधीपर्यंत एक्झाम होऊ शकते आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास आत्तापासून करायला हवा, हीच एक अपेक्षा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला कोणत्याही अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.